ठीक आहे. आता आपण स्टार्ट करूया. Okay. Now we will start today's part of the syllabus. Start with Woodward-Priost hydroxylation and ends with Hofmann-Doppler-Freytag reaction. Then this reaction, Woodward-Priost hydroxylation, you are studied at I think semester 2. I think semester first, right, of MSc part first. Again, I repeat the Woodward hydroxylation. Here, Woodward and Prevost are two different scientists. Woodward आणि Prevost वेगवेगळे सायंटिस्ट, पण त्यांच्या नावानं हायड्रॉक्सिलेशन रिएक्शन म्हणतात. बिकॉज ह्याचा जो प्रोडक्ट आहे तो आपल्याला 1,2 किंवा आपण त्याला म्हणायचं व्हिसिनल डायोल किंवा 1,2 डायोल आपल्याला ऑब्झर्व होतं. ठीक आहे. पण प्रॉब्लेम काय आहे, वुडवर्ड हायड्रॉक्सिलेशन आणि प्रिवॉस्ट हायड्रॉक्सिलेशन. वुडवर्ड मध्ये सिस हायड्रॉक्सिलेशन होतं. आता सिस ट्रान्स कन्सेप्ट कधी असतात की कार्बन कार्बन डबल बॉन्ड असताना, राईट. आता कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असताना त्याला सिस म्हणत नाही, पण आपल्याला ह्याच्यामध्ये जे काही प्रोडक्ट मिळतो त्यामध्ये जे पोझिशन आहे OH ग्रुपची ती कार्बन कार्बन बॉन्डच्या एका साईडला काय आहे, कार्बन कार्बन बॉन्डच्या एका साईडला. त्यामुळे आपण त्याला म्हणायचं काय, वुडवर्ड सिस हायड्रॉक्सिलेशन. आणि प्रिवॉस्ट जो आहे त्याला म्हणायचं आहे अँटी हायड्रॉक्सिलेशन. प्रिवॉस्टला काय म्हणायचं आहे, अँटी हायड्रॉक्सिलेशन. कसं होणार आहे हे आता मी परत थोडंसं एक्सप्लेन करून सांगणार आहे. The Woodward-Cis hydroxylation, also called Woodward reaction. In this reaction, alkene reacts with iodine and silver acetate in acetic acid to form cis diol. आता ह्याच्यामध्ये काय रिएक्शन, तर ह्याच्यामध्ये अल्कीन, तुमचा कोणताही हा अल्कीन reacts with iodine in silver acetate. Silver acetate means CH3C double bond O minus plus Ag plus salt in acetic acid, the salt. Then in presence of water, इथं पाण्याचा रोल खूप महत्वाचा आहे. In presence of water, we will form the cis diol. इथं जर तो वॉटर मॉलिक्यूल आहे आणि अल्कलाइन बेस आहे KOH, हा आपल्याला ह्या प्रोडक्टचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो, तर ह्या आपल्या 1,2 डायोल मध्ये करतो. ह्याचं नेचर कसं आहे, तर ह्याचं नेचर आहे सिस डायोल. म्हणजे जे OH ग्रुप आहेत हे दोन्ही OH ग्रुप एकतर अबोव द प्लेन असतील किंवा एकतर बिलो द प्लेन असतील किंवा एकच डिरेक्शन मध्ये OH ग्रुप असतील. त्याला म्हणायचं आहे काय, सिस डायोल. एक मिनिट. Okay. Then the mechanism. Here the mechanism starts with silver salt of acetate. CH3C double bond O minus, that is acetate ion, Ag plus, that is silver cation, reacts with iodine. Here Agi, that is salt of silver, is a byproduct removed from this reaction. The remaining part of the reaction is CH3C double bond O minus I plus. म्हणजे इथं जो सिल्वर सॉल्ट होता Ag प्लस तो निघून गेला आणि तिथं काय मिळाला, आयोडीन सॉल्ट मिळाला ऍसिटेटचा. आता हा आयोडीन सॉल्ट जो आहे ऍसिटेटचा तो काय करतो, तर तुमचा जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजे जो अल्कीन आहे त्याच्यावरती रिएक्शन करतो. मग हा रिएक्शन करताना आयोडीन जर बिलो द प्लेन ने अटॅक केला, म्हणजे आता आपण इथं बघितलात हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, ह्या आयोडीनकडे अटॅक करेल, त्याच्यानंतर दुसरा आयोडीनचा अटॅक त्या कार्बनकडे करेल आणि आपल्याला एक पार्शली 3 मेंबर रिंग मिळेल विथ आयोडीन कॉम्प्लेक्स. मग शिल्लक राहिला पार्ट CH3C डबल बॉन्ड O मायनस. हा जो ग्रुप आहे तो ह्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये दाखवलेला आहे. तो ग्रुप मध्ये तो निगेटिव्ह पार्ट आहे. निगेटिव्ह पार्ट म्हणजे न्यूक्लिओफाइल. आणि आयोडीन काय केलेलं आहे, तर एक कोणत्याही साईडने तुम्ही कन्सिडर करू शकताय. जर तुम्ही बिलो द प्लेन आयोडीन दाखवला असता तर CH3C डबल बॉन्ड O मायनस हा न्यूक्लिओफाइल बिलो द प्लेन करेल.
अबाव द प्लेन आयोडीन असता तर हा काय करेल बिलो द प्लेन, म्हणजे इथं SN2 रिएक्शन होती. आणि इथं आयोडीन मी दाखवलेलं आहे बिलो द प्लेन, त्यामुळे CH3 डबल बॉन्ड O मायनस अटॅक कुठनं करेल अबाव द प्लेन करेल बिकॉज ऑफ द बॅक साइड अटॅक SN2 रिएक्शन. मग इथं मला मिळालाय 4 नंबरचा कॉम्प्लेक्स बघा. CH3 डबल बॉन्ड O हा बॉन्ड फॉर्म केलाय कार्बन वरती बिलो द प्लेन. इथं तुमचं परत R1 काय असेल ते, परत हा कार्बन आहे त्याला दुसरा आहे अटॅच आयोडीन, आणि इथं आहे R2. इथं काय झालेलं आहे तर इथं नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन NGP मी पहिल्या सेमिस्टरला शिकलेलं आहे. ऑक्सिजनचा लोन पेअर काय करेल ह्या कार्बन वरती अटॅक करेल. ऑक्सिजनचा लोन पेअर ह्या कार्बन वरती अटॅक करेल, त्यामुळे काय होईल हा जो लोन पेअर आहे ह्या कार्बन वरती अटॅक करेल, त्यामुळे काय होईल आता हा आयोडीन निघून जाईल. मग हा आयोडीनचं जे काही नेचर आहे तो कसा आहे बिलो द प्लेन आहे, त्यामुळे आपल्याला तो ऑक्सिजन लोन पेअर कुठनं अटॅक करेल अबाव द प्लेन अटॅक करेल. त्यामुळे मला आता असा एक 5 मेंबर रिंग मिळालेला आहे, पण याचं नेचर कसं आहे दोन्हीचं अबाव द प्लेन आहे. हा वॉटर मॉलिक्यूल ह्या कार्बनवरती अटॅक केल्यानंतर हा ऑक्सिजन बॅलन्स होईल, म्हणजे एक OH निघून जाईल आणि शिल्लक राहील अशा प्रकारे OC11O CH3. आणि हा इस्टर आहे, ह्या इस्टरला मी परत जर KOH वरती रिएक्शन केलो तर मला मिळणारा प्रोडक्ट हा असतो कोणता तर 1,2-6 डायोल, जे आपण प्रोडक्ट मध्ये बघितला होता तो. परत मी प्रोडक्ट जाऊ मिळणारा प्रोडक्ट आपला हा जो आहे तो 1,2-6 डायोल आपल्याला प्रोडक्ट मिळेल. दिस इज दी मेकॅनिझम. इथं महत्वाचा रोल कोण आहे तर इथं महत्वाचा रोल आहे वॉटर. वुडवर्ड लक्षात ठेवायचा, ह्याला वुडवर्ड मध्ये W आहे, डब्ल्यूचं स्पेलिंग वॉटर, वॉटरनं स्टार्ट होतं, त्यामुळे इथं वॉटर महत्वाचा फॅक्ट आहे. पुढचा जो प्रिओस्ट आहे ती वुडवर्डची मॉडिफिकेशन आहे. प्रिओस्टनं काय केलं हे रिएक्टिंग सिस्टीम मध्ये पाणी घेतलं, पाणी घेतलं नसल्यामुळे मला मिळणारा प्रोडक्ट हा ट्रान्सडायोल मिळतो. आता इथं मी तेच सांगणार आहे प्रिओस्ट रिएक्शन. हिअर द सिंथेसिस ऑफ अँटीडायोल, ऍक्च्युअली सिस ट्रान्स इथं कन्सिडर करत नाहीत, पण आपण याला जनरल समजण्यासाठी नाव दिलेलं आहे सिस ट्रान्स. पण कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असताना सिन आणि अँटी ही कन्सिडर करतात. मगाचा जो वुडवर्ड होता तो सिन डायल होता, प्रिओस्ट जो आहे तो अँटी डायल आहे, बाकी सगळे रिएजंट सुद्धा सेम आहेत. फरक काय की इथं वॉटर घेत नाही, म्हणजेच काय absence of water, the reaction can be proceed in absence of water. आणि पुढची जी फायनल स्टेप आहे त्या फायनल स्टेप मध्ये आपल्याला वॉटर घ्यावं लागणार आहे, का तर आपल्याला हायड्रोलायसिस रिएक्शन करायचे यासाठी. पण मेन रिएक्शन जी आहे त्या मेन रिएक्शन मध्ये आपण पाणी घेत नाही. परत सेम रिएक्शन सिक्वेन्स आहे, अल्किन आहे तुमचा सिस अल्किन, इन्स्टेड ऑफ सिल्वर ऍसिटेट सॉल्ट, सिल्वर ऍसिटेट सॉल्टच्या ठिकाणी मी काय घेणार आहे तर बेन्झोइल असणारा कंपाऊंड घेणार, म्हणजे बेन्झोइट सॉल्ट ऑफ सिल्वर with one molecule of iodine, then we get antidiol. कसं मिळणार आहे याची आपण इथं मेकॅनिझम आपण बघूया. काय बघा मेकॅनिझम सेम आहे, मगाशी CH3COO Ag+ होता, इथं फक्त काय आहे PH3OO Ag. त्याच्यानंतर आयोडीन, आयोडीन मुळे काय होईल हा AgI निघून जाईल, सिल्वर सॉल्ट ऑफ आयोडीन AgI निघून जाईल, राहिलेला एक आयोडीन हा PH3OO- वरती कॉम्प्लेक्स. त्याच्यानंतर हा तुमचा अल्किन ह्या आयोडीन वरती रिएक्ट होईल आणि मला अशा प्रकारे एक म्हणजे एक ट्रायसायक्लिक कंपाऊंड फॉर्म होईल. आयोडीन इथे मी बिलो द प्लेन दाखवलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो बेन्झोइट आयन आहे तो काय करेल ह्या आयोडीनला बॅक टॉप साइडने अटॅक करेल, कारण की बिलो द प्लेन कोण आहे आयोडीन आहे, त्यामुळे PHCOO- काय करेल आता बिलो द अबाव द प्लेन अटॅक करेल, त्यामुळे मला अशा प्रकारे कंपाऊंड मिळेल. त्याच्यानंतर सिमिलर रिएक्शन ह्याची आणि मागाची मेकॅनिझम इथपर्यंत परत सेम आहे. त्याच्यानंतर ऑक्सिजनचे लोन पेअर आहेत, हा लोन पेअर काय करतो कार्बनवरती अटॅक करतो, हा आयोडीन निघून जातो. त्याच्यानंतर शिल्लक काय राहिला आपल्याला मिळाला R1C
अबोव द प्लेन ऑक्सिजन, त्याच्यानंतर परत हा फिनिल ग्रुप अटॅच आहे त्याला, डबल बॉन्ड ऑक्सिजन, परत अबोव द प्लेन ऑक्सिजन हा R2. इथं पाणी नसल्यामुळे, इथं मगाशी पाणी होतं H2O, तर तो H2O काय करत होता, तर तो अटॅक कुठं करत होता, ह्या कार्बनवर करत होता, राईट. पण इथं जो रिमेनिंग पार्ट आहे बेन्झोएट आयनचा, तो अटॅक करतो कुठे, तर ह्या कार्बन. मग इथे जर बघितलं तर अबोव द प्लेन कोण आहे, ऑक्सिजन आहे. त्यामुळे हा न्यूक्लियोफाईलला अटॅक करायचा असेल तर त्याला कुठनं जावं लागेल, तर बिलो द प्लेन जावं लागेल. आणि बिलो द प्लेन गेल्यामुळे मला ह्याचं नेचर कसं मिळेल, तर ह्याचं नेचर मला मिळेल अँटी नेचर. आणि परत ह्याचं मी हायड्रोलायसिस केलो इन प्रेझेन्स ऑफ वॉटर. इथं मी शेवटच्या स्टेपला म्हणजे 6 नंबरचा प्रोडक्ट फॉर्म झाल्यानंतर मी वॉटर घेणार आहे. म्हणजे वॉटर कशामध्ये घेणार आहे, तर अल्कलाईन वॉटर. त्यामुळे मला काय मिळणार आहे, की त्यामुळे मला मिळणार आहे अँटी डायॉन. जर इथं मी शेवटच्या स्टेपला OH पाणी घेतलं तरच मला प्रोडक्ट डायॉन मिळणार आहे, अदरवाईज इथंच प्रोडक्ट तुमचं थांबणार आहे. आणि इथं जर नेचर बघितला तर याचं नेचर कसं आहे, अँटी नेचर. समजलं, दिस इज दी प्रिव्हर्स्ट रिएक्शन. आता इथं कम्पेअर मी केलेलं आहे वुडवर्ड आणि प्रिव्हर्स्ट मध्ये. तर पहिल्यांदा आपण वुडवर्ड हायड्रोक्सिलेशन मध्ये बघूया. 1 नंबरला सिल्वर सॉल्ट ऑफ ऍसिटेट आहे आणि प्रिव्हर्स्ट मध्ये 1 नंबरला सिल्वर सॉल्ट ऑफ बेन्झोएट आहे. परत आयोडीन दोघांच्या मध्ये सेम आहे, AgI बाय प्रोडक्ट निघून जातो. 2 नंबरला जर कम्पेअर केला दोघांच्या मध्ये तर सिल्वर सॉल्ट ऑफ आयोडीन सॉल्ट ऑफ ऍसिटेट आहे आणि तिकडं आयोडीन सॉल्ट ऑफ बेन्झोएट आहे. परत दोघांच्या मध्ये अल्किन सेम आहे. 3 नंबरचा इंटरमिडिएट दोघांच्या मध्ये सेम आहे. 4 नंबरचा इंटरमिडिएट सुद्धा सेम आहे. त्याच्यानंतर इथं जो मिळालेला बाय प्रोडक्ट म्हणजे सिल्वर आयोडीन परत निघून जातो, राईट. पण 5 नंबरच्या पुढं वुडवर्ड मध्ये वॉटर मॉलिक्यूल आहे, पण 5 नंबर मध्ये प्रिव्हर्स्ट मध्ये वॉटर अब्सेन्स. त्यामुळे वॉटर असल्यामुळे त्याचे अटॅक कुठं होतो ते दिसतो तुमच्या समोर इंटरमिडिएट. आणि 5 नंबर मध्ये प्रिव्हर्स्ट मध्ये तुम्हाला न्यूक्लियोफाईल कोण आहे, बेन्झोएट आहे, तो कुठे अटॅक करतो हे सुद्धा तुम्हाला रेड लाईन रेड एरोने दिसतो. आणि आपल्याला मग पुढे माहित आहे प्रोडक्ट काय मिळतात आपल्याला, एकात सिन डायल मिळतो आणि दुसऱ्यामध्ये अँटी डायॉल मिळतो. दिस इज दी वुडवर्ड प्रिव्हर्स्ट रिएक्शन. समजलं असेल सर्वांना. आता आपण काही एक्झाम्पल्स बघूया. आता मी इथं R1 R2 च्या ठिकाणी काय केलेलं आहे, डिरेक्टली एक मी अल्किल ग्रुप जोडलेला आहे, मिथिल ग्रुप CH3CH3. बघा काय रिएक्टंटचा रोल खूप महत्व आहे. कोण आहे, आयोडीन सिल्वर सॉल्ट ऑफ ऍसिटेट इन ऍसिटिक ऍसिड वॉटर. मला काय मिळालं पाहिजे प्रोडक्ट मध्ये. तुम्ही प्रोडक्ट प्रिडिक्ट करू शकताय, गेस करू शकताय. रिएजंट बघितला की तुम्हाला प्रोडक्ट काय असायला पाहिजे, तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे. काय, सिन डायॉल. खालचं एक्झाम्पल आहे त्यात सुद्धा सिन डायॉल. त्याच्या खालचं एक्झाम्पल आहे परत त्यात सिन डायॉल. पुढचं एक्झाम्पल बघा, सेमच रिएक्टंट आहेत, फक्त रिएजंट बदललेला आहे. इथं प्रिव्हर्स्ट रिएजंट घेतलेला आहे आणि प्रिव्हर्स्ट रिएजंट मध्ये पाणी असत नाही. तर मला मिळालेलं काय, अँटी डायॉल. प्रत्येक एक्झाम्पल जर बघितला तुम्ही तर ते कसे आहेत, अँटी डायॉल्स. ठीक आहे. इथं आपलं वुडवर्ड प्रिव्हर्स्ट हायड्रोक्सिलेशन पार्ट संपतो. आता आपण पुढची रिएक्शन बघायची आहे, बार्टॉन रिएक्शन. आणि बार्टॉन रिएक्शन ही नेटसेटला, मगाशी वुडवर्ड प्रिव्हर्स्ट जी होती ती आमच्या वेळेला असताना नेटसेटला विचारत होती जास्त करून. वुडवर्ड प्रिव्हर्स्ट, बार्टॉन आणि पुढची एक रिएक्शन आहे त्या मी सांगून जातो, शापिरो रिएक्शन. त्या नेटसेटला विचारलेला, खूपदा विचारलेला आहे. आता बार्टॉन रिएक्शन म्हणजे काय, द बार्टॉन रिएक्शन ऑल्सो कॉल्ड Barton nitrate ester reaction. It is a photochemical reaction. Photochemical reaction means requires light. That involves the photolysis of an alkyl nitrate to form a delta nitroso alcohol. ह्याच्यामध्ये अल्किल नायट्राइल पासून जे कंपाऊंड आहे त्याच्यापासून आपल्याला डेल्टा नायट्रोसो अल्कोहोल हा प्रोडक्ट मिळतो. आता इथं बेसिक रिक्वायरमेंट काय आहे, तर इथं सगळ्यात महत्वाचा ग्रुप आहे नायट्राइट इस्टर. आता नायट्राइट इस्टर म्हणजे काय, तर मी तुम्हाला दाखवतो. हा फंक्शन आहे नायट्राइट इस्टर. हा नायट्राइट इस्टर एखाद्या अल्किल ग्रुपला अटॅच आहे.
कोणता अल्किल ग्रुप ही दिसते चेन 1 2 3 4 आणि पुढे परत सो ऑन आर ग्रुप आहे जनरल. तर इथं बेसिक रिक्वायरमेंट आहे की डेल्टा कार्बन असावा आणि डेल्टा कार्बनला हायड्रोजन असावा. ह्या ग्रुपला सोडला की खालचा ग्रुप आहे अल्फा कार्बन, हा आहे बीटा कार्बन, हा आहे गॅमा कार्बन आणि हा आहे डेल्टा कार्बन. आणि ह्या डेल्टा कार्बनला हायड्रोजन आहे, 2 हायड्रोजन आयटम्स. इन प्रिन्स ऑफ फोटोलाइट, फोटोलाइट मध्ये हे ठेवून दिलं तर काय मिळतो प्रोडक्ट, हा एच आहे, हा एच ह्या ऑक्सिजन कडे अटॅच होतो आणि उरलेला ओ एनओ ग्रुप जो आहे, हा ओ एनओ ग्रुप ह्या हायड्रोजन जिथून जाणार आहे तिथं अटॅच होईल ओ एनओ ग्रुप. आणि पुढं हा इथला जो दुसरा हायड्रोजन असतो तो आतमध्ये डबल बॉन्ड फॉर्म करून ओएच ग्रुप करेल, म्हणजे इनॉन प्रकारे ग्रुप करेल. कसं करणार आहे तर मी याची थोडीशी मेकॅनिझम दाखवतो म्हणजे तुम्हाला. बरोबर, इथं तुमचा नायट्रोसो इस्टर आहे आणि तिथं डेल्टा कार्बन आहे आणि डेल्टा कार्बनला हायड्रोजन अटॅच आहे. त्या डेल्टा कार्बनला जो हायड्रोजन अटॅच आहे त्याला म्हणायचं डेल्टा हायड्रोजन. सुरुवातीला फोटोकेमिस्ट्री तुम्ही शिकलेला आहे सेमिस्टर 2 ला. काय करतात, होमोलॅटिक क्लिवेज होतो, होमोलॅटिक बॉन्ड ब्रेक होतो आणि होमोलॅटिक बॉन्ड ब्रेक झाला की आपल्याला काय होतात, 2 फ्री रेडिकल्स तयार होतात. इथं जर तुम्ही बघितलात तर इथं हा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर ह्याच्या नायट्रोजनकडे एक फ्री रेडिकल तयार झालेला आहे आणि ऑक्सिजनकडे एक फ्री रेडिकल तयार झालेला आहे. ओके, त्याच्यानंतर इथं हा नायट्रोजनचा फ्री रेडिकल वेगळा पार्ट आहे आणि ऑक्सिजनचा फ्री रेडिकल वेगळा पार्ट. सिमिलरली जो तुमचा डेल्टा कार्बन आहे म्हणजे हा अल्फा, हा बीटा, हा गॅमा आणि हा डेल्टा, ह्या डेल्टा कार्बनला अटॅच जो हायड्रोजन आहे त्या डेल्टा हायड्रोजन आणि ह्या डेल्टा कार्बन ह्या दोघांच्या मधला बॉन्ड परत होमोलॅटिक ब्रेक होतो. होमोलॅटिक क्लिवेज झाला की परत मला फ्री रेडिकल्स तयार होतील, एक हायड्रोजनचा फ्री रेडिकल आणि एक कार्बनचा फ्री रेडिकल. मग हायड्रोजनचा जो फ्री रेडिकल तयार झालेला आहे तो लगेच कंबाईन होतो ऑक्सिजनच्या फ्री रेडिकल बरोबर. त्यामुळे मला मिळाला काय, इथं ओएच ग्रुप मिळाला. शिल्लक काय राहिला परत तर एक कार्बनचा फ्री रेडिकल आणि नायट्रोजनचा फ्री रेडिकल, हे सुद्धा काय होतील परत ह्या स्टेप मध्ये कंबाईन होतील आणि मला मिळाला प्रोडक्ट काय, मग अशा प्रकारे प्रोडक्ट. त्याच्यानंतर इतर जसं कीटो इनॉल टॉटॉमेरिझम असतो, सिमिलरली इथं सुद्धा नायट्रोजन बरोबर असताना पण एक टॉटॉमर्स दिसतो. त्यामुळे हा हायड्रोजन आतमध्ये येतो आणि इथे तयार होतो ओ मायनस आणि हा ओ मायनस हा जो प्रोटॉन आहे तो कॅप्चर होतो आणि मला मिळतो प्रोडक्ट काय, तर मला मिळतो प्रोडक्ट, दिस इज कॉल्ड बार्टॉन रिएक्शन. सगळ्यात सोपे आहे, फक्त तुम्ही केअरफुली मेकॅनिझम काढून घ्या की तुम्हाला लक्षात. इथे काही एक्झाम्पल्स दिलेले बघा. तर ह्या एक्झाम्पल्स मध्ये ओ एनओ ग्रुप दिसला की लक्षात ठेवायचं ती रिएक्शन बार्टॉनच असते. हा एवढी लक्षात ठेवायचं नेट सेट एक्झाम मध्ये. ओ एनओ ग्रुप असला की ती रिएक्शन आहे बार्टॉन रिएक्शन आणि त्याच्यानंतर पोझिशन्स मेजर करायचा, हा अल्फा कार्बन, हा बीटा कार्बन, हा गॅमा कार्बन आणि हा डेल्टा कार्बन. डेल्टा कार्बनला काय अटॅच होतो, हा एनओ ग्रुप अटॅच होतो आणि इथला एक हायड्रोजन कुठे अटॅच होतो, ह्या ऑक्सिजनला अटॅच होतो बघा, OH आणि हा N डबल बॉन्ड O. त्याच्यानंतर इथं अजून एक हायड्रोजन असतो तो आतमध्ये डबल बॉन्ड फॉर्म करतो आणि O मायनस तयार होतो आणि तो O मायनस H ने कॅप्चर करतो. दिस इज दी बार्टॉन प्रोडक्ट. एकदम सिंपल रिएक्शन. हे सगळे एक्झाम्पल सेम आहेत. ह्या तुम्ही प्रत्येक एक्झाम्पलचे मेकॅनिझम तुमच्या नोटबुक मध्ये सॉल्व्ह करून प्रोडक्ट फॉर्म करायचं. ठीक आहे, मी आता पुढची रिएक्शन घेतो. द व्हेरी इम्पॉर्टंट शापिरो रिएक्शन, ही सुद्धा नेटसेटच्या एक्झाम मध्ये विचारली होत होती. आम्ही जेव्हा होतो 2011 त्यावेळेला हे जे मला शिकवायला लागलोय हे खूप वेटेज असायचं. हे केलं ह्याच्यावरती हमखास एक एक प्रश्न असायचे. तर शापिरो रिएक्शन काय, शापिरो रिएक्शन आहे बघा. तर इन शापिरो रिएक्शन tosyl hydrazone decompose in presence of N-butyl lithium, that is organolithium reagent, to form substituted alkene compound.
म्हणजे इथं सिंपल लँग्वेज मध्ये सांगायचं झालं तर शॅपिरो रिएक्शन मध्ये कीटोन पासून अल्किन तयार केलं जातं. काय केलं जातं? कीटोन पासून अल्किन तयार केलं जातं. कसं करतात अल्किन तयार? तर आपल्याला रिक्वायरमेंट आहे टोसिल हायड्राझोन इंटरमिडिएट. मग टोसिल हायड्राझोन इंटरमिडिएट कसा तयार करायचा? तर मी तो तुम्हाला रिएक्शन सिक्वेन्स सांगतो. हा आपला आहे सिंपल कीटोन, बरोबर? सिंपल कीटोन ह्याच्यावरती आपण घेणार आहे टोसिल हायड्राझिन. NH2 ला म्हणायचं आहे हायड्राझिन आणि हा टोसालेट ग्रुप आहे, गुड लिव्हिंग ग्रुप आहे, पण म्हणायचं आहे टोसिल हायड्राझिन. काय होतं? इथले हे दोन हायड्रोजन आणि इथला ऑक्सिजन निघून जातील आणि मला मिळेल काय? हा हायड्राझोन इंटरमिडिएट. ह्या इंटरमिडिएटला काय म्हणायचं आहे? हायड्राझोन इंटरमिडिएट. हा हायड्राझोन इंटरमिडिएट वरती घ्यायचा आहे 2 मॉलिक्युल्स ऑफ एन ब्युटिल लिथियम. काय घ्यायचं आपल्याला? 2 मॉलिक्युल्स ऑफ एन ब्युटिल लिथियम. तर हा 2 मॉलिक्युल्स ऑफ एन ब्युटिल लिथियम हा टोटली ग्रुप काढून टाकतो आणि मला मिळतो नवीन ऑर्गॅनोलिथियम कंपाऊंड. आणि हा कोणत्याही इलेक्ट्रोफाइल वरती रिएक्ट झाला तर मला मिळतो काय प्रोडक्ट? सबस्टिट्यूटेड अल्किन कंपाऊंड. त्यामुळे तुम्हाला सबस्टिट्यूटेड अल्किन कंपाऊंड याचं मी मेकॅनिझम दाखवतो म्हणजे तुम्हाला आणखी थोडस समजून घ्या. पहिली स्टेप काय आहे? R1C डबल बॉन्ड O CH2R2 म्हणजे हा कीटोन आहे आणि कीटोन नंतर आहे आपला टोसिल पॅराटोलिन सल्फोनिल हायड्राझाइड NH2 NH SO2 AR 2 नंबर. हा H2 आणि हा ऑक्सिजन म्हणजे वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल आणि मला मिळेल काय? हायड्राझोन इंटरमिडिएट 3. मग पुढच्या स्टेप मध्ये हा हायड्राझोन इंटरमिडिएट जो आहे त्याची रिएक्शन करणार आहे आपण ब्युटिल लिथियम वरती, एन ब्युटिल लिथियम. तुम्हाला माहित आहे, तुम्ही शिकलेला आहे एन ब्युटिल लिथियम काय आहे? तर हा ऑर्गॅनोलिथियम कंपाऊंड आहे आणि तो बेसिक आहे. मला वाटतं सेमिस्टर 2 ला शिकलेला ऑर्गॅनोलिथियम कंपाऊंड मध्ये. तर हा लिथियम एन ब्युटिल लिथियम जो बीयू ग्रुप आहे तो निगेटिव्ह चार्ज असतो आणि तो बीयू ग्रुप काय करतो? ऍसिडिक प्रोटॉनला अबस्ट्रॅक्ट करतो. आता इथं जर बघितलात तर ऍसिडिक प्रोटॉन कोण आहे? तर हा हायड्रोजन जो आहे तो ऍसिडिक प्रोटॉन कॅप्चर करतो हा ब्युटिल ग्रुप. त्यामुळे मला मिळतो काय? ब्युटेन ऍज बाय प्रोडक्ट. मला काय मिळतो? ब्युटेन ऍज बाय प्रोडक्ट. मग हा हायड्रोजन काढून घेतल्यानंतर नायट्रोजन कडे काय राहील? तर नायट्रोजन कडे राहील निगेटिव्ह चार्ज आणि हा निगेटिव्ह चार्ज बॅलन्स कोण करेल? तर हा लिथियम बॅलन्स करेल. मग मला मिळेल काय? 4 नंबरचा कॉम्प्लेक्स. परत दुसरा मॉलिक्यूल म्हणजे 2 मोल्स आपल्याला लागतात, मी आताच म्हटलं होतं. तर मी काय घेतलं? 2 मॉलिक्युल्स ऑफ ब्युटिल लिथियम. त्यातला दुसरा मॉलिक्यूल जो आहे तो काय करतो? परत ऍसिडिक प्रोटॉन कॅप्चर करतो. आता ह्या नायट्रोजन कडे कुठं प्रोटॉन आहे का? नाहीये. ह्या नायट्रोजन कडे प्रोटॉन आहे का? नाहीये. मग कुठं आहे? तर 4 नंबरला जो हा कार्बन आहे त्या पोझिशनला एक ऍसिडिक प्रोटॉन आहे. त्यातला एक प्रोटॉन काढून घेतो. त्यामुळे काय होईल की निगेटिव्ह चार्ज. आता हा निगेटिव्ह चार्ज बॅलन्स काय करेल? तो दुसरा लिथियम जो आहे हा लिथियम तो बॅलन्स करेल. मग हा जो कॉम्प्लेक्स आहे, एक नायट्रोजन कडे निगेटिव्ह चार्ज, एक कार्बन कडे निगेटिव्ह चार्ज, हायली अनस्टेबल. हा निगेटिव्ह चार्ज कार्बन काय करेल? ह्या कार्बनवरती डबल बॉन्ड फॉर्म करेल. ह्या कार्बनवरती डबल बॉन्ड फॉर्म करताना ह्या डबल बॉन्ड पैकी एक काय डबल बॉन्ड करेल? इथे ह्या नायट्रोजन मध्ये बॉन्ड फॉर्म करेल. हा फॉर्म झाल्यानंतर हा टोसिल ग्रुप जो काय असतो? हायली गुड लिव्हिंग असतो. त्यामुळे तो निघून जाईल आणि तो निघून गेल्यानंतर मला शिल्लक काय राहील ते मी पुढच्या ह्याच्यामध्ये स्लाइड मध्ये दाखवतो. तो निघून गेल्यामुळे मला काय मिळेल? 6 नंबरचा कॉम्प्लेक्स मिळेल. हा 5 नंबरचा मी परत रिपीट घेतलाय. तुमचा टोसिल ग्रुप निघून गेला तर मला मिळाला 6 नंबरचा ग्रुप आणि नायट्रोजन कडे निगेटिव्ह चार्ज, एक लिथियम आहे बॅलन्स आहे. मग हा नायट्रोजन मध्ये डबल बॉन्ड फॉर्म करेल आणि N2 ग्रुप म्हणजे नायट्रोजन गॅस निघून जाईल. त्यामुळे हा जो कार्बन आहे इथं निगेटिव्ह चार्ज फॉर्म होईल आणि निगेटिव्ह चार्ज हा फॉर्म काय कोण बॅलन्स करेल? तर लिथियम प्लस. आपण काही वेळेला
लिथियम प्लस आणि निगेटिव्ह चार्ज जरी दाखवलं तरी पण चालेल, आणि काही वेळेला आपण त्याच्यामध्ये बॉन्ड जरी दाखवलं तरी पण चालू शकतं. मग हा लिथियम जो आहे 7 नंबरचा कॉम्प्लेक्स, तो कोणत्याही इलेक्ट्रोफाईल वरती रिएक्शन घडला की आपल्याला सबस्टिट्यूटेड इलेक्ट्रोफाईल अल्किन कंपाऊंड मिळेल, म्हणजे 8 नंबर सारखा प्रोडक्ट मिळेल. कसा मिळेल हे आता आपण याची मेकॅनिझम आपण डिटेल बघितलाय. आता आपण एक एक्झाम्पल बघूया. सिमिलर एक्झाम्पल आहे, तिथं मी फक्त आर ग्रुप जो आहे तिथं मिथिल मिथिल ग्रुप अटॅच केले. तुमचा टोसिल हायड्राझाइड आणि 2 मॉलिक्युल्स ऑफ एन ब्युटिल लिथियम, तर मला अशा प्रकारे प्रोडक्ट मिळतो. आता मी मेकॅनिझम दाखवलो. मग इथं HCl घेतलाय. HCl म्हणजे तुमचा इलेक्ट्रोफाईल H प्लस. हा जो कार्बन आहे डायरेक्टली काय करेल, मग तुम्हाला एरोने दाखवतो. हा कार्बन आहे डायरेक्टली काय करेल, ह्या H वरती अटॅक करेल, Cl काढून टाकेल. हा लिथियम आणि Cl कॉम्प्लेक्स फॉर्म करून लिथियम Cl लिथियम क्लोराइड तयार होईल. पण आपल्याला प्रोडक्ट काय मिळेल, अशा प्रकारे आपल्याला प्रोडक्ट मिळेल अल्किन. पुढच्या मध्ये मी इथं घेताना घेतलेला आहे सेमच रिएक्टंट आहे, सेमच रिएजंट आहेत, सेमच हा इंटरमिडिएट आहे. फरक काय की इथं मी एक अल्डिहाइड घेतला. मग अल्डिहाइड वरती काय करेल, हा जो कार्बन आहे निगेटिव्ह चार्ज तो अटॅक करेल ह्या कार्बन वरती. त्याच्यानंतर काय करेल इथं OH तयार, O मायनस, आणि O मायनस सॉल्व्हेंट मधला H प्लस कॅप्चर करून OH तयार होईल आणि मला अशा प्रकारे प्रोडक्ट. पुढच्या मध्ये मी काय केलेलं आहे, त्या CH3 ग्रुपला एक फिनिल ग्रुप जोडलेला आहे. परत सिमिलरली मला सेमच असं मिळेल फिनिल ग्रुप अटॅच, आणि परत फायनल स्टेप मध्ये मला परत इथं सेम मिळेल. फरक काय की इथं जो तुमचा घेतलाय तो बेन्झाल्डिहाइडवर, म्हणजे हा इलेक्ट्रोफाईल वरती हा कार्बन अटॅक करेल आणि मला मिळेल काय अल्कोहोल. तुम्ही ह्याचे मेकॅनिझम जसं मगाशी वर मेकॅनिझम आहे तसं ह्याचं मेकॅनिझम वाईज ही रिएक्शन तुमच्या बुक मध्ये सॉल्व्ह करायचं. आता आपण बघूया पुढची रिएक्शन, हॉफमन लॉफलर फ्रेटॅक सिंथेसिस. थोडीशी समजायला अवघड आहे पण एकदम सोपी रिएक्शन का आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला बेसिक रिक्वायरमेंट आहे एन हॅलोजिनेटेड अमाइन. एक नंबरला दिसतो एन हॅलोजिनेटेड म्हणजे काय, नायट्रोजनला अटॅच हॅलोजन, आणि हा कोण आहे तर हा अमाइन आहे, फंक्शनल ग्रुप. तर हा अमाइन जो फंक्शनल ग्रुप आहे, तर ह्याच्यामध्ये डिपेंडिंग अपॉन द साइज, डिपेंडिंग अपॉन द साइज, समजा एन ची व्हॅल्यू 1 घेतली, इथं एन ची व्हॅल्यू 1 घेतली तर किती बघा, 1 2 3 4, बरोबर, 4 कार्बन आणि नायट्रोजन 5, असा मला 5 मेंबर्ड हेट्रोसायक्लिक कंपाऊंड मिळेल. समजा इथे मी एन ची व्हॅल्यू 2 घेतली तर मला 6 मेंबर्ड हेट्रोसायक्लिक कंपाऊंड मिळेल. 5 मेंबर्ड हेट्रोसायक्लिक कंपाऊंडला आपण म्हणतो पायरोलिडिन, आणि 6 नंबरच्या हेट्रोसायक्लिक कंपाऊंड म्हणतो आपण पिपेरिडिन. हे आपल्याला सिंथेसिस करता येतात थर्मली और फोटोकेमिकली बाय डिकम्पोजिशन ऑफ एन हॅलोजिनेटेड अमाइन into the cyclic amine in presence of strong acid, sulfuric acid or carbon CF3COH, that is ट्रायफ्लोरोएसिटिक ऍसिड. आता इथं बघूया आपण मेकॅनिझम. आता ही मेकॅनिझम आहे ही चेन मेकॅनिझम आहे, म्हणजे एकदा सुरू झाली की जोपर्यंत आपण थांबवत नाही तोपर्यंत कंटिन्युअसली तयार होत राहते, जोपर्यंत रिएक्शन कम्प्लीटली संपत नाही तोपर्यंत तयार होत राहणार आहे. सुरुवातीची स्टेप असणार आहे इनिशिएशन. तुमचा घेतलेला आहे एन हॅलोजिनेटेड अमाइन, पण हे घेत असताना आपल्याला कमीत कमी 4 कार्बन असणारे रिंग नायट्रोजनला अटॅच असायला पाहिजे. एन हॅलोजिनेटेड अमाइन, त्याला दुसरा एक R2 ग्रुप अटॅच आहे आणि इकडे R1 ग्रुप आहे, आणि पोझिशन बघा अल्फा बीटा गॅमा डेल्टा. इन प्रिन्स ऑफ स्ट्रॉंग ऍसिड, कुठला स्ट्रॉंग ऍसिड घेतला आपण, सल्फ्युरिक ऍसिड किंवा ट्रायफ्लोरोएसिटिक ऍसिड. काय होणार आहे, नायट्रोजन जो काही लोन पेअर आहे तो हायड्रोजनला, म्हणजे ऍसिड मधला सल्फ्युरिक ऍसिड मधला जो H प्लस आयन्स असणार आहे त्याला कॅप्चर करून घेणार आहे. त्याला कॅप्चर केलं की काय फॉर्म होईल, ए, दॅट इज एन हॅलोजिनेटेड अमोनियम सॉल्ट. नायट्रोजनला 4 बॉन्ड झाले की त्याचा सॉल्ट बनतो, त्याला आपण म्हणतो अमोनियम सॉल्ट, दॅट इज एन हॅलोजिनेटेड अमोनियम सॉल्ट.
मग इथं हीट अप्लाय करा किंवा फोटोलायटिक राईट रेडिएशन करा. इथं काय होतात, रेडिकल्स तयार होतात. होमोलॅटिक क्लिवेज ऑफ बॉन्ड नायट्रोजन अँड एक्स मधला जो काय बॉन्ड आहे त्याचं होमोलॅटिक क्लिवेज होतं. एक नायट्रोजन कडे फ्री रेडिकल राहील, एक हॅलोजन कडे फ्री रेडिकल राहील. इथं दिलेलं बघा, एक हॅलोजन कडे फ्री रेडिकल आणि दुसरा आहे तो नायट्रोजन कडे फ्री रेडिकल. नायट्रोजन कडे फ्री रेडिकल करत असताना त्याकडे पॉझिटिव्ह चार्ज पण आहे, कारण की तो अमोनियम सॉल्ट आहे. आणि तसं मी इथं हेच रिएक्शन मी असं या सायक्लिक सिस्टम सारखं लिहून दिलेलं आहे, इज इक्वल साइन करून. पुढची स्टेप बघूया, प्रोपोगेशन. हा नायट्रोजन सेंटर रेडिकल कॅटन आहे, जो मगाशी मागच्या स्टेप मधला जो आहे तो ऍज इट इज घेतलेला आहे. त्याच्यामध्ये डेल्टा पोझिशनला जो हायड्रोजन आहे तो काय करणार आहे, नायट्रोजन होमोलॅटिक क्लिवेज ब्रेक करून स्वतः कॅप्चर करणार आहे आणि मला मिळणार आहे बी, दॅट इज अल्किल रेडिकल. इथं काय केलेलं आहे, इथं परत अमोनियम सॉल्ट आहे, पण इथं फ्री रेडिकल आहे R1 चं, म्हणजे डेल्टा पोझिशन जो काही कार्बन आहे तिथे अटॅच आहे. आता ए आणि बी याला मी दिलेलं आहे नोटेशन, ते आता काय करतील, एकत्र येतील. ए कुठं आलाय तुमचा, दुसऱ्या पोझिशनला, हा इथला ए, हा ए, आणि बी कोणता आहे तर तुमचा हा बी, म्हणजे डेल्टा कार्बनचा हायड्रोजन नायट्रोजन घेतल्यानंतर जो काय अल्किल रेडिकल मिळालेला आहे तो बी. ह्या ए आणि बी मध्ये काय होणार आहे, परत ए मधला जो काही नायट्रोजन आणि हायड्रोजन मधला जो बॉन्ड आहे होमोलॅटिक फ्युजन होईल आणि एक्स ला तो कार्बनच्या तिकडचा म्हणजे डेल्टा कार्बन बॉन्ड फॉर्म करेल आणि हा नायट्रोजन कडे आता परत करेल फ्री रेडिकल राहील, नायट्रोजन सेंटर्ड रेडिकल कॅटायन. आणि तुमचा हा बी पासून मिळालेला आहे तो हा बी वरती तर एक्स अटॅच, दॅट इज प्रोटोनेटेड डेल्टा हायड्रोजन हॅलोजिनेटेड अमाइन. म्हणजे इथं नायट्रोजनला एक प्रोटॉन एक्स्ट्रा आहे आणि डेल्टा कार्बनला कोण अटॅच आहे, हॅलोजन ऍटम अटॅच. मग लास्ट स्टेप बघा, वर्कअप. इथं जो तुम्ही बेस घेणार आहे तो बेस हा प्रोटॉनला कॅप्चर करेल, ऍसिडिक प्रोटॉन आहे. त्यामुळे आता नायट्रोजनचा चार्ज काय झाला, बॅलन्स झाला. नायट्रोजनचा चार्ज बॅलन्स झाल्यामुळे आता नायट्रोजनकडे काय राहिलं, फ्री लोन पेअर राहिले. आणि हे दोन फ्री लोन पेअर काय करणार आहे, डेल्टा कार्बन वरती अटॅक करणार आहे. आणि डेल्टा कार्बन वरती अटॅक केल्यामुळे काय होईल, डेल्टा कार्बन वरती अटॅक केल्यामुळे हा जो हॅलोजन ऍटम आहे तो निघून जाईल. आणि हा हॅलोजन ऍटम निघून गेल्यामुळे मला 5 मेंबर्ड पायरोलिडिन रिंग. परत बेसचा जो काय आहे दुसरा बेस हा परत एक प्रोटॉन कॅप्चर करेल आणि मला मिळेल काय, सायक्लिक अमाइन. याला म्हणायचं आहे पायरोलिडिन. पायरोल माहिती तुम्ही बीएससी 2 ला असताना शिकलाय, इथं डबल बॉन्ड असता तर त्याला म्हणायचं आहे पायरॉल आणि इथं एच असतो अल्किल ग्रुपच्या ठिकाणी, पण इथं आहे डबल बॉन्ड नसतील तर त्याला म्हणायचं आहे पायरोलिडिन. आणि इथं आपल्याला काय होतं, ही रिएक्शन आपल्याला म्हणजे इथं रिएक्शन आपली कंप्लीट होती, सायक्लिक अमाइन फॉर्म. सिमिलरली मी तुम्हाला एक होमवर्क साठी ठेवलेला आहे. इथं बघा पोझिशन्स बघा, 1 2 3 4 5. मगाशी 4 होते तर 5 मेंबर रिंग झाली, इथं 5 आहे त्यामुळे मला किती मेंबर रिंग मिळणार, 6 मेंबर रिंग मिळणार. ह्या रिंगला म्हणायचं आहे पिपेरिडिन. याला म्हणायचं आहे पिपेरिडिन टाइप रिएक्शन, म्हणजे पिपेरिडिन फॉर्म. ह्याचं तुम्ही मगासारखी मेकॅनिझम तुमच्या नोट्स मध्ये सॉल्व्ह करायचे, कारण की याची मेकॅनिझम 3 स्टेप मध्ये आहे. थोडस समजण्यासाठी किचकट आहे, पण जर तुम्ही प्रॅक्टिस केला सारखं सारखं तर तुम्हाला हे जमणार. समजलं. आज आपण इथपर्यंतच थांबूया. उरलेल्या 3 रिएक्शन उद्याला संपवायचं आहे आणि पुढे आपण आता उद्याला हा टॉपिक एंड करायचा. आता शिल्लक काय काय राहिलेलं आहे, पीटरसन सिंथेसिस, सिलिनियम डायऑक्साइड जो तुम्ही B3 ला झालेला आहे, आणि ओलेफिन मेटासिस युजिंग ग्रब्स कॅटलिस्ट. ही महत्वाची पार्ट आहेत, ते उद्याला आपला टॉपिक इथं एंड होतो.